नमस्कार. 100 एअर फ्रायर रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पिझ्झा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बाहेरचं जंक फूड. पण आज आपण हाच पिझ्झा घरामध्ये अगदी हेल्दी पद्धतीने आणि झटपट बनवणार आहोत. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता ब्रेड पिझ्झा. विशेष म्हणजे हा पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला ओव्हनची अजिबात गरज नाही. आपण हा पिझ्झा एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत. हॉटेलसारखा क्रिस्पी बेस आणि भरपूर चीज असलेला हा पिझ्झा फक्त 6 मिनिटात कसा तयार होतो हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहूया यासाठी काय काय साहित्य लागतं. विशेष म्हणजे आपण बाहेरून काहीही विकत न आणता आपल्या घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या गोष्टीच वापरणार आहोत. आपल्याला हवेत आहेत ब्रेड स्लाइस. तुम्ही व्हाईट किंवा ब्राऊन कोणतेही वापरू शकता. त्यानंतर पनीरचे छोटे तुकडे आणि सॉससाठी टोमॅटो केचप, पिझ्झा पास्ता सॉस आणि मिओनीज. फ्लेवरसाठी थोडे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो. आणि मुख्य म्हणजे भरपूर अमूल मोझरेला चीज. साहित्य पाहून झालं की आता आपण भाज्या तयार करून घेऊया. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतली आहे. या तिन्ही भाज्या आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत. भाज्या जितक्या बारीक असतील तितक्या त्या ब्रेडवर व्यवस्थित बसतात आणि कमी वेळात छान शिजतात. टोमॅटो चिरताना त्यातलं बिया काढून टाका म्हणजे पिझ्झा ओलसर राहणार नाही. आता पिझ्झाला एक छान चटपटीत चव येण्यासाठी आपण पनीरला एका खास सॉसमध्ये मॅरिनेट करणार आहोत. एका बाउलमध्ये 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा पिझ्झा पास्ता सॉस आणि 1 चमचा मिओनीज घ्या. त्यात थोडे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. आता यात पनीरचे बारीक केलेले तुकडे टाका आणि ते सॉसमध्ये व्यवस्थित घोळून घ्या. यामुळे पनीरला खूप छान चव येते आणि ते खाताना अगदी कोरडं नाही लागत. आता ब्रेडचे स्लाइस घेऊया. त्यावर आधी टोमॅटो केचप, पिझ्झा पास्ता सॉस, मिओनीज लावून एक छान लेअर तयार करा. त्यानंतर त्यावर आपण कापून ठेवलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च व्यवस्थित पसरून घेऊया. आता त्यावर आपण तयार केलेली सॉसी पनीरचे तुकडे ठेवूया. आणि आता येतो माझा आवडता भाग, चीज. इथे मी अमूलचं मोझरेला डाईस चीज वापरत आहे. मला चीज थोडं जास्त आवडतं म्हणून मी इथे भरपूर चीज टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. शेवटी वरून थोडे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून घेऊया. आता एअर फ्रायरची बास्केट काढून त्यात हे तयार ब्रेड स्लाइस सावधपणे ठेवा. आपल्याला एअर फ्रायर 180 डिग्री सेल्सिअसवर साधारण 5 ते 6 मिनिटासाठी सेट करायचा आहे. 5 मिनिटानंतर एकदा चेक करा. जोपर्यंत चीज पूर्णपणे वितळत नाही आणि ब्रेड खालून मस्त कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बेक करायचं आहे. 6 मिनिटे झाली आहेत आणि बघा आपला ब्रेड पिझ्झा काय मस्त दिसतोय. छान चीज मेल्ट झालंय आणि सुगंध तर खूपच भारी येतोय. हा बघा, याचा चीज पूल अगदी डॉमिनोजसारखाच वाटतोय ना. चवीला तर हा अप्रतिम झालाय. हॉटेलच्या पिझ्झाला सुद्धा मागे टाकेल असा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खुश करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. थँक्यू.